आपल्या आधीच्या पिढीत सरकारी नोकरीला भलतंच ग्लॅमर होतं. मग क्रेज आली ती प्रायव्हेट नोकऱ्या आणि आय टी कंपनीतल्या जॉब्सची. आजचा जमाना मात्र आहे तो स्टार्टअप्सचा. पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचं म्हटलं तर नेमकं काय मॅटर करतं? वय, नोकरीतला पूर्वानुभव, फायनान्स की आणखी काही? जाणून घेऊया या पहिल्या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी याच्यावर काम करते. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी काही सिक्रेट फॉर्म्युला असतो का? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आहे निरंजन, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. थँक्यू अर्पिता. आणि मी खूप जास्ती एक्सायटेड आहे. आपण हा नवीन पॉडकास्ट सुरू करतोय, बिझनेसची बाराखडी. नाव पण खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, बाय द वे. तो पहिला प्रश्न विचारतो तुला की मी नोकरी करू का व्यवसाय? हे अनेकांचं कन्फ्युजन असतं. तर हे अवघड गणित नेमकं सोडवायचं कसं? खूपच छान प्रश्न विचारलास. हे गणित कसं सोडवायचं हे एखाद्या उदाहरणाचा उपयोग करून जमतंय का बघूया. असं समजूया की जंगलातलं एक वडाचं झाड आहे आणि एक बोन्साय झाड आहे जे माझ्या बागेत वाढवलंय. आता काही वर्ष होऊन गेली आहेत, दोन्हीही झाडं व्यवस्थित जगली आहेत, एकाच वयाची आहेत. आता एक मोठं वादळ आलं आणि कुठलं झाड छान लढा देऊ शकेल? जंगलातलं. अगदी बरोबर. आता असं का बरं झालं? तर जंगलातलं झाड पूर्ण धोके पत्करत होतं. त्याने त्याची वाढ ठरवण्यासाठी त्याची मुळं खोलवर रुजवली, त्याच्या फांद्या अशा वाढवल्या की सूर्यप्रकाश तो घेऊ शकेल. तो सतत कॉम्पिटिशन मोडमध्ये होता. त्यामुळे त्याने पूर्णपणे त्याच्या क्षमतेचा उपयोग करून घेतला. बोन्साय झाडाचं मात्र असं झालं नाही. त्या झाडाचं पूर्णपणे कंट्रोल बागेच्या कर्मचाऱ्याकडे होता. तो पूर्णपणे त्याची निगा राखत होता, त्याला वेळोवेळी पाणी घालवत होता. त्यामुळे त्याने कधीच त्याची क्षमता पूर्णपणे वापरली नाही. त्यामुळे ते जगू शकलं नाही. आता याच उदाहरणाचा उपयोग आपण हे गणित सोडवण्यासाठी वापरूया. जंगलातलं झाड म्हणजे बिझनेस आणि बागेतलं बोन्सायचं झाड म्हणजे माझी नोकरी. वा, म्हणजे थोडक्यात जे आपण म्हणतो की बिझनेस हा डायव्हर्सिफाईड असतो आणि वर्सेस नोकरीमध्ये सिंगल इन्कम असतं, तर असं साधारण मला याचा अर्थ वाटतोय. याचा अर्थ आपण पुढच्या काही प्रश्नांमध्ये नीट समजावून घेऊ. पण आत्ता नोकरी की व्यवसाय याचं जर गणित सोडवायचं असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक झाड हे जंगलात वाढण्यासाठी नसतं. म्हणजेच नोकरी बरोबर की बिझनेस बरोबर याचं ठोस उत्तर नाही. प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो आणि त्याने त्याच्या योग्य व्यक्तिमत्वानुसार आणि इतर काही गोष्टींचा विचार करून हे ठरवावं की नोकरी करायची का बिझनेस सुरू करायचा. अर्पिता, आता मला सांग की आज स्टार्टअपची खूप क्रेज आहे, तर स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची योग्य अशी काही वेळ असते का बरं? योग्य वेळ काही बिझनेसना हे फार महत्त्वाची गोष्ट असते. आपण एक समजू की एखाद्या व्यक्तीला फूड काउंटर ओपन करायचं आहे. आता त्याच्याजवळ 2 पर्याय आहेत, एक तर पिझ्झा किंवा आईस्क्रीम. आता समजा आईस्क्रीमचं उदाहरण घेतलं तर त्याला वेळ फार महत्त्वाची आहे. त्याला उन्हाळ्यात सगळ्यात जास्त बिझनेस मिळणार आहे. त्याच्या काउंटरवर सगळ्यात जास्त गर्दी तेव्हाच होणार आहे. म्हणजेच ऋतूशी त्याचा खूप जवळचं नातं आहे. पण जर त्याने पिझ्झा आउटलेट ओपन करायचं ठरवलं तर मात्र या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नसतात. म्हणजेच प्रत्येक ऋतूमध्ये पिझ्झा विकला जाणार आहे, त्यामुळे त्याला ऋतूचा विचार करावा लागणार नाही. पण जर टायमिंग टू स्टार्ट द बिझनेस असा विषय असेल तर एक उदाहरण घेऊ शकतो आपण, जे माझ्यासमोर झालं आहे. माझ्या माहितीत कित्येक मॅन्युफॅक्चरर्स आहेत ज्यांनी कोविडचा काळ जेव्हा आला, जेव्हा चायनामध्ये सुरुवात झाली होती कोविडची, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स त्यांनी मास्क कसे बनवायचे यासाठी त्यांनी ट्रेन केलं त्यांच्या स्टाफला आणि बरोबर कोविडच्या आधी प्रोडक्शनसाठी रेडी झाले आणि प्रोडक्शन केलं. त्यांना कोविडच्या गरजेचा फायदा घेता आला. म्हणजेच बिझनेससाठी टायमिंग मॅटर करतं. पण हे टायमिंग तर आहेच, पण इतर फॅक्टर्स पण आहेत. जसं तुमचा जो बिझनेस आहे त्याची मार्केटमध्ये असलेली डिमांड,
तुम्ही करत असलेला सप्लाय यांचं गणित घालणं, त्यांचं नियोजन करणं, पैशाची तयारी, स्किल सेटची तयारी म्हणजे तुमच्याकडे असलेल्या त्या विषयाच्या ज्ञानाची तयारी, या सगळ्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. वा, मला हे खूप छान वाटतं की तू एक्झाम्पल्सच्या आधारे एक्सप्लेन करतेस, त्याच्यामुळे ते समजायला सोपं जात आहे. आणि बाय द वे, आमच्यासारखे जर कस्टमर असतील ज्यांना पिझ्झा आणि आईस्क्रीम दोन्ही आवडतं, तर टायमिंग मॅटर नाही करत असं मला वाटेल. सो आपण पुढे जाऊया. एज, जेंडर, एक्सपिरियन्स याचा बिझनेसवर काही परिणाम होतो का बरं? निरंजन, तू माझ्या उदाहरणांना एवढी छान दाद देतोयस. आपण ह्याचंही उत्तर एखाद्या उदाहरणाने बघू. माझे 2 क्लायंट आहेत. दोघंही IT इन्फ्रास्ट्रक्चरल स्टार्टअप आहेत. रमा आणि राज. दोघांमध्ये 20 वर्षाचं अंतर आहे. रमा 25ली आहे, अगदी फ्रेशर आहे. राज 45 वर्षाचा आहे, त्याच्याकडे 20 वर्षाचा अनुभव आहे. दोघांकडेही वेगवेगळ्या जमेच्या बाजू आहेत. रमाकडे लिमिटेड कॅपिटल आहे, तिला वेळोवेळी इतरांची मदत घ्यावी लागते. राज मात्र सखोल ज्ञान आहे त्याला त्याच्या विषयातलं, त्याला त्यातले बारकावे माहिती आहेत, पण नाविन्याची त्याची तयारी कमी आहे. पण त्याला वेळोवेळी त्याच्यावर अभ्यास करावा लागतो, काम करावं लागतं. म्हणजे दोघांनाही अडचणी येतात आणि त्याच्यावर ते वेळोवेळी मात करतात. एज इज जस्ट अ नंबर हे मी ऐकलेलं, तर तू ते परफेक्ट एक्सप्लेन केलेलं आहे. आणि इथे मला ना इचिंग 40 अशी मी एक टर्म वाचलेली आठवतीये. तर तुला माहिती आहे याच्याबद्दल काही? इचिंग 40 म्हणजे काय नेमकं? 40च्या आसपास एक स्टॅग्नन्सी आलेली असते. इतके वर्ष जॉब केलाय, आपल्याला एक पद्धतीचं नॉलेज डेव्हलप झालंय. आपण एखादं पॅशन असेल त्याचा आपण उपयोग करून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा होते. राईट. तर मुद्दा तोच आहे मग, की स्वतःची स्टार्टअप सुरू करायची आहे, स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे, हे अनेकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी आवश्यक पॅशन, स्किलसेट आपल्यात आहे का, हे नेमकं ओळखायचं कसं? हा अगदी इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि असं म्हणतो ना आपण की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तसंच काहीचं याचं उत्तर आहे. आणि याचं अगदी जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या बबिताताई. बबिताताई माझ्याकडे आल्या ते छोटं मोठं कामं मागण्यासाठी. थोड्या दिवसांनी ओळख वाढली आणि असं लक्षात आलं की ऐन वयाच्या 35शीत संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. आणि वेगवेगळ्या पुण्यातल्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी ती छोटी छोटी कामं करून बबिता साधारण 8 ते 10 हजार रुपये महिना कमवत होती. तिच्याकडे पॅशन होतं का, तर तिला स्वयंपाकातल्या वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडायच्या. आता आमच्या लक्षात आलं की या पॅशनला आपण व्यवसायात उतरवू शकतो. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ब्रेनस्टॉर्मिंग केलं. पापड, लोणची आणि मसाले असे 3 पदार्थ वापरून आपण आपला व्यवसाय सुरू करूया असं ठरलं. बबिताने केलंही. थोड्या दिवसांनी लक्षात आलं की पापड आणि लोणची याच्यात कॅपिटल जास्त लागतं आणि त्याच्यासाठी मेहनतही जास्त लागते. मग आमचं ठरलं की मसाले करू. मग काहीतरी युनिकनेस पाहिजे या प्रोडक्टमध्ये, म्हणून आम्ही अशी आयडिया आणली, 1 पर्सन 1 टाईम. चहाचा मसाला असेल तर तो एक व्यक्ती एका वेळी वापरू शकतो, म्हणजे 1 कप चहाच होणार. आता हे कुठे विकता येईल, तर आम्ही सुरुवातीला शाळा कॉलेजेसच्या बाहेर ज्या टपऱ्या असतात तिथे विकायला सुरुवात केली. आणि मला सांगायला खूप आनंद होईल की आज 7 वर्षांनी बबिताचा स्वतःचा सेटअप आहे. जवळजवळ 8-10 बायकांना ती आपल्या हाताखाली काम करण्यासाठी घेते. शिवाय तिने वेगवेगळ्या पद्धतीने हा मसाला जगभर पोचवण्यासाठी क्लासेस सुरू केलेत. बरेचसे परदेशी पाहुणे तिच्याकडे येऊन शिकतात. म्हणजेच तिच्याकडे असलेलं पॅशन आणि स्किल सेट याचा उपयोग करून आज तिने स्वतःची स्टार्टअप सुरू केली आहे. क्या बात है! खूपच मोठी सक्सेस स्टोरी आहे अर्पिता ही. आणि हे खरंच खूप क्रेडिटेबल आहे. म्हणजे तू म्हणलीस तसं त्या घरोघरी काम करत होत्या आणि त्यांना फक्त 8 ते 10 हजार मिळत होते. पण त्यांच्यात पण तो एक बिझनेस स्पार्क होता आणि तो तू बरोबर ओळखलास. तर मला असं म्हणायचं की आपल्या प्रत्येकात तो काहीतरी एक हिडन तो एक झील आहे. तर ते ओळखून त्याच्यावर जर ॲक्शन आपण घेऊ शकलो आणि आपल्या मनातल्या सगळ्या फिअर्स, इन्सिक्युरिटीज, न्यूनगंड बाजूला ठेवले, तर नथिंग लाईक इट. अगदी बरोबर. फक्त आता काय होतं की नोकरी सुरू असते किंवा नोकरी करून मग व्यवसायात उतरावं का, असा अनेकांचा प्रश्न असतो. तर काय सजेस्ट करशील तू? काही वर्ष नोकरी करून मग बिझनेस सुरू करावा? असा काही नियम नाही आहे. नोकरीचं रूपांतर कायम व्यवसायातच करावं का, किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्वी नोकरी केली पाहिजे का, अशी ठाम गणितं नाही आहेत. पण एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं की माझी चांगली सुरू आहे नोकरी
आणि मला व्यवसाय करायचा आहे, तर मात्र वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या व्यवसायात उतरण्याचं पॅशन आहे का? त्याला असं बऱ्याच पुढचा विचार करता येतोय का? म्हणजे लाँग टर्म व्हिजन आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियली तो तयार आहे का? नोकरीमध्ये त्याला जी सवय झाली आहे की दर महिन्याला त्याच्यामध्ये काही अमाऊंट क्रेडिट होणार आहे, ते आता बंद होणार आहे. आणि जसं बांबूच्या झाडाला 7 वर्ष लागतात आणि मग 8व्या वर्षी ते वाढ त्याची दिसायला लागते, तसंच तुमच्या बिझनेसला काही वेळ लागणार आहे. तो वेळ देण्याची, फायनान्शियली तो वेळ सहन करण्याची ताकद तुमच्यात आहे का? या सगळ्याचा पूर्णपणे विचार करायचा आणि मगच ठरवायचं की व्यवसायात उतरायचं की नाही. माझ्याकडे अगदी माझ्या माहितीतलं उदाहरण आहे. आमच्या माहितीत एक CA आहेत. त्यांचं पॅशन होतं बेकिंग. त्यांनी काही वर्ष व्यवसाय केला ॲज अ CA. पण एका बाजूला डोक्यामध्ये कुठे सुरू होतं की बेकिंगमध्ये उतरावं आणि गेले 4 वर्ष त्यांनी CAची डिग्री आणि त्या संदर्भातले सगळे बिझनेस बंद केले आणि बेकिंग करतायत. आणि आज वन ऑफ द गुड बेकर्स इन मुंबई असं त्यांचं नाव आहे. सो हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही जो व्यवसाय निवडलाय, खरंच तुम्ही त्याच्यात रमताय का? तुमचा जो त्याच्यात जाणारा वेळ आणि त्याचं भान तुम्हाला राहत नाही का? आणि त्याच्यातनं येणारं आउटपुट हे तुम्ही ठरवलंय तसंच आहे का? आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियली तुम्ही वेल सपोर्टेड आहात का? या 2 गोष्टींचा मुख्यपणे उपयोग केला पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे की मी माझी चालू नोकरी सोडून व्यवसायात उतरावं का? खूप छान एक्सप्लेन केलं अर्पिता. बिझनेसमध्ये फक्त असं होतं की पहिल्यांदा बेबी स्टेप्स घ्याव्यात का? म्हणजे काय की सेल्फ एम्प्लॉईड की स्वतःची कंपनी, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. एखादी व्यक्ती सेल्फ एम्प्लॉईड आहे आणि तिचं काम जर उत्तम सुरू असेल, तर त्याला बिझनेस एंटिटीचं रूप देण्याचं योग्य टायमिंग नेमकं कुठलं असतं? हा प्रश्न मला बरेच वेळा विचारतात. सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे वन मॅन शो. म्हणजेच मी एकटीच पुरेशी आहे संपूर्ण बिझनेस हँडल करायला. बिझनेसमधले वेगवेगळे अँगल आहेत ते माझे मी बघणार. क्लायंटशी कम्युनिकेशन वगैरे वगैरे सगळं मीच बघणार. पण स्वतःची कंपनी सुरू करण्याची वेळ कधी येईल बरं? जेव्हा मला इतर कोणाची मदत लागणार आहे आणि ती कायमस्वरूपी लागणार आहे. म्हणजेच मला माझ्यासारखीच पूर्ण एक चेन ऑफ ॲक्शन तयार करायची आहे. जसं सेल्फ एम्प्लॉईड ते करू नाही शकत, पण बिझनेसमध्ये ऑटोपायलट मोडवर जाण्याची शक्यता जर असेल तर तुम्ही नक्कीच विचार करा, जेव्हा एक्सपान्शन आपण करणार असू तेव्हा सेल्फ एम्प्लॉईड टू ओन बिझनेस एंटिटीमध्ये कन्वर्ट होण्याचा. तू अर्पिता सांगतेस ना जे, त्याचं खूप एक्साइटिंग वाटते आणि असं खरंच मनात येते की आपला स्वतःचा बिझनेस एक मस्त सुरू करावा. तो मला खात्री आहे की आपल्या अनेक श्रोत्यांना यातनं अनेक इन्साइट्स मिळत आहेत. त्यामुळेच मग प्रश्न असा येतो की नोकरी जर उत्तम सुरू असेल तर ती सोडत बिझनेस सुरू करण्याची रिस्क घ्यावी का? याचं उत्तर ठामपणे देता येणार नाही. पुन्हा मी असंच म्हणेन की ते व्यक्तीवर अवलंबून आहे. नोकरी उत्तम सुरू आहे आणि ती सोडत बिझनेस केला आणि तो सक्सेसफुल झाला, अशी बरीच उदाहरणं आहेत. अगदी ओळखीचं नाव म्हणजे नारायण मूर्ती. नारायण मूर्ती पटनी कंपनीत नोकरी करत होते, पण त्यांच्यामध्ये एक पॅशन होतं स्वतःची कंपनी ओपन करून IT सर्व्हिसेस देण्याचं. त्यांनी त्यांची चालू असलेली नोकरी सोडली आणि बिझनेस सुरू करायचा ठरवला. पण त्यांनी ह्याचाही विचार करा की फायनान्शियली आपल्याला सपोर्ट कसा मिळेल. अशावेळी सुधा मूर्ती जरी टॅलेंटेड होत्या, पॅशनेट होत्या, तरी त्यांचा टाटामधला जॉब त्यांनी चालूच ठेवला. अशा पद्धतीने त्यांनी फायनान्शियली सपोर्ट मिळवला आणि त्यांचं पॅशन कंटिन्यू केलं. म्हणजेच नोकरी सुरू असली तरी बिझनेसमध्ये उतरणार असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल सपोर्ट, जे आपण आधीही बोललो. म्हणून नोकरी आणि व्यवसाय किंवा चालू असलेली नोकरी सोडून व्यवसाय करताना या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. अगदी बरोबर आहे तू सांगतेस ते, कारण नोकरी सोडून बिझनेस करायचा हा डिसिजन खूप जास्ती क्रुशल असतो आणि प्रत्येकाच्या मनात एक ती धाकधूक पण असते. तर त्याच्यामुळेच बिझनेसमध्ये यशस्वी होण्याचा काही फॉर्म्युला, सिक्रेट रेसिपी असते का बरं? असा फॉर्म्युला किंवा रेसिपी मला जर मिळाली तर किती मजा येईल नाही. पण आपण तो फॉर्म करायचा प्रयत्न करूया. 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात बिझनेस सक्सेसफुल करण्यासाठी. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आयडिया, की तुम्ही कुठल्या गोष्टीवर काम करणार आहात. त्याचं पॅशन आहे का तुम्हाला आणि तुम्हाला तेच मिळवायचं आहे का?
आता एकदा आयडिया व्हेरीफाय, फिजिबिलिटी सगळा ॲनालिसिस झाला, की आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, ते तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस. त्या सर्व्हिसला किंवा प्रोडक्टला मार्केटमध्ये डिमांड आहे का? आणि ज्या पद्धतीची डिमांड आहे, त्याबद्दलचा सप्लाय तुम्ही करू शकताय का? बरं. आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मॅनेजमेंट. हे सगळं तुम्ही करू शकताय. आयडिया छान आहे, प्रॉडक्ट छान आहे, पण त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला जमणार आहे का? दिलेल्या कमिटमेंट्स तुम्ही पूर्ण करू शकणार आहेत का? तशी मॅनपॉवर तुमच्याकडे आहे का? या सगळ्यांचा विचार केला जातो. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंट्रोल. म्हणजेच एक्झिक्युशन करताना त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा आउटपुट प्रत्येक वेळी प्रत्येक कस्टमरला पोचवू शकणार आहात का? ह्या चौघांचं गणित जर जमलं तर तुम्ही बिझनेस सक्सेसफुली करू शकण्याच्या फार जवळ आहात. आता पाचवा एक हिडन फॅक्टर आहे आणि तो आहे सस्पेन्स फॅक्टर किंवा त्याला म्हणूया सक्सेस फॅक्टर. हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे आणि ह्याची किंमत 0 असू शकते किंवा अगणित असू शकते. इंटरेस्टिंग वाटतोय फॉर्म्युला अर्पिता हा. तो अगदी म्हणालीस तसं आयडिया, त्याच्यानंतर तुमची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस, त्याच्यानंतर कंट्रोल, एक्झिक्युशन, मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींचा विचार हा बिझनेस सुरू करताना करायला पाहिजे. बरोबर. तर हे थोडंसं अजून एक्सप्लेन करायला काही तू आपलं नेहमीचं ठेवणीतलं कुठलं उदाहरण देऊ शकतेस? नक्कीच. जे.के. रोलिंग आपल्याला माहिती आहेत. त्यांचं प्रोडक्ट, त्यांची आयडिया याचा उपयोग करून त्यांनी पुस्तक बनवलं. त्याचं एक्झिक्युशन आणि त्याचं मॅनेजमेंट म्हणजे पुस्तक हे आउटपुट आहे, हार्ड कॉपी. आता तेच पुस्तक त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पब्लिशर्सना दिलं होतं. ते 12 वेळा रिजेक्ट झालं. काय सांगतेस? 12 वेळा रिजेक्ट झालेलं हॅरी हो. पॉटर. बर. आणि तरीही त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही आणि नवीन पब्लिशरला प्रत्येक वेळी अप्रोच होत होत्या. आता त्यांचं पुस्तक फायनली एका पब्लिशरने अप्रूव्ह केलं आणि ते आज हिस्ट्री आहे जगातलं बेस्ट सेलिंग बुक आहे. म्हणजेच त्यांची आयडिया, प्रॉडक्ट, एक्झिक्युशन, कंट्रोल सगळं प्रत्येक वेळी 12ही वेळी सेम होतं, पण एस फॅक्टर 13व्या वेळीच झाला. म्हणजे यातनं आपल्याला असं दिसतंय की कन्सिस्टन्सी, सातत्य हे खूप जास्ती महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये उतरताना तुमच्याकडे ती चिकाटी, ती जिद्द आहे ना, हे परत परत स्वतःला विचारलं पाहिजे आणि फेल्युअरची तयारीही ठेवली पाहिजे. म्हणजेच फेल्युअर आणि रिजेक्शन पचवण्याची क्षमता या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तुमच्या बिझनेससाठी. परफेक्ट. खूप जास्त इन्साइट्स मिळालेले आहेत अर्पिता आपल्याला या पहिल्याच एपिसोडमधनं आणि मला खूप खात्री आहे की आपण जसे जसे पुढचे एपिसोड्स घेणार आहोत तसं हे बिझनेसचा अंतरंग आणखी आणखी उलगडत जाणार आहे. आपल्या श्रोत्यांनाही खूप सारे यातनं व्हायटल इन्फॉर्मेशन मिळालेली असणार आहे. सो माझा श्रोत्यांनाही अपील आहे, बिझनेसची बाराखडी हा आमचा नवीन पॉडकास्ट आहे. तुम्हाला जर हा आवडला असेल त्याची लिंक नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये शेअर करा. आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह बिझनेसची बाराखडी या यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता. त्यामुळे ऐकत रहा बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.